माजी राष्ट्रपती महामहिम श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना प्रणाम करून शेतकऱ्यांना वंदन करतो आणि मी डॉक्टर के.पी. सिंग वरिष्ठ शासक तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर जिल्हा अमरावती महाराष्ट्र। आता या अमरावती जिल्ह्यामध्ये जवळ शेतकऱ्यांचे खरीपचे नियोजन सगळं झालेलं आहे, शेती तयार झालेली आहे आणि अमरावती जिल्ह्याला प्रामुख्याने जे खरीपचे पीक आहे ते सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग हे प्रामुख्याने घेतल्या जातात। त्याच्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन जवळपास मागच्या वर्षी 3.5 लाख हेक्टरवर पेरणी केली गेली होती आणि कापूससुद्धा जवळपास 3 लाख हेक्टर होता। यावर्षीसुद्धा कृषी विभागाचा अंदाज असा आहे की जवळपास 2.5 लाखाच्या वर सोयाबीनची पेरणी केली जाणार। परंतु मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोयाबीनमध्ये काय प्रॉब्लेम आला त्याच्या निदर्शन आपल्याला आणण्याची गरज आहे। मागच्या वर्षी पावसाचा खंड पडला, कधी पाऊस जास्त आला, कुठे कमी पडला, त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात मूळ खोडसाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आला, जेणेकरून शेतकऱ्यांचा मोठा फटका बसला आणि उत्पन्नामध्ये घट आली। म्हणून यावर्षी ते गोष्टी होऊ नये म्हणून हे खरीपपूर्व नियोजन केला पाहिजे। त्याच्याबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे की सोयाबीनमध्ये प्रामुख्याने जे हे मागच्या वर्षी खोडकीड, मूळकूज आणि खोडसर रोग आला होता, तो यावर्षी सुद्धा त्या जमिनीमध्ये सध्या परिस्थितीमध्ये आहे। आपण जर बियाणाची प्रक्रिया नाही केली आणि बियाणा प्रक्रिया न करता आपण जमिनीमध्ये ते सोयाबीन पेरणी केला तर यावर्षी सुद्धा त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम येऊ शकते। म्हणून आपण जसा आपल्या घरी नवीन बाळाचा जन्म झाला तर त्याच्या 100% लसीकरण करतो, तसंच त्या शेतीमध्ये सुद्धा आपल्याला सोयाबीनची लसीकरण करण्याची गरज आहे। जर आपण लसीकरण केला, बीजोपचार केला तर जमिनीमध्ये जे खराब कीड किंवा रोग आहे ते आपले बियाणाला इजा करणार नाही आणि त्याची उगवण क्षमता चांगली होईल, नंतर त्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात भर होणार आहे। म्हणून यावर्षी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक बॅगीमध्ये जेव्हा बियाणा भेटते त्याच्यामध्ये एक पुढे असतात। शेतकऱ्यांचा असा माझा एक फीडबॅक आहे की त्याची बियाणाची सील तोडली, धागा काढला की पहिले ते त्याच्यामध्ये बीजोपचाराचा जो औषधी आहे त्याला बाजूला फेकून टाकून देतात आणि ट्रॅक्टरमध्ये लगेच बियाणं पेरून ते पेरणी करतात। त्याच्यामुळे जे जमिनीमध्ये खराब गोष्टी असते किंवा रोग असते ते आपले बियाणं नुकसान करतात आणि त्याच्यामध्ये उगवण क्षमतामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते आणि उगवण क्षमता कमी झाली की उत्पादनामध्ये सुद्धा घट येते। म्हणून आपला सगळ्या शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना सोयाबीन पेरताना पहिले त्याची ह्या 2 गोष्टी जे मागच्या वर्षी आल्या होत्या त्याच्यामध्ये जैविक बीज प्रक्रिया रायझोबियम, PSB, ट्रायकोडर्मा जर याची केली तर हे जे मागच्या वर्षी जे खोडसाळ किंवा मूळकूज रोग आला होता त्याच्यानंतर पिवळा मोदक रोग आपल्या जिल्ह्याला नाही तर विदर्भात नाही पूर्ण महाराष्ट्रात पसरला होता आणि जेणेकरून मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट आली होती। यावर्षी बियाणाला काही इजा झाला नाही पाहिजे म्हणून बीज प्रक्रिया कसा करायला लागते आपल्याला तुम्हाला मी प्रत्यक्ष करून दाखवतो। शेतकरी मित्रांनो, बीज प्रक्रिया करायच्या अगोदर आपल्याला काय काळजी घ्यायची हे तर पहा। सर्वप्रथम आपल्याला हे मास्क लावायचं आहे, काहून आपण या बियाण्याच्या प्रक्रियामध्ये सुद्धा आपण रासायनिक सुद्धा प्रक्रिया करतो, तर त्याच्याकरता बियाण्याला प्रक्रिया करायच्या अगोदर आपण हे हँड ग्लोव्स घातले पाहिजे, त्याच्यानंतरच बीज प्रक्रिया करायचा। आता आपण बीज प्रक्रिया करायला सुरुवात करतो। त्याच्यामध्ये हे रायझोबियम आहे जे नत्राचा पुरवठा करते, हे PSB आहे जे स्फोरकचा पुरवठा करते आणि हे ट्रायकोडर्मा विरिडी आहे जे जमिनीमध्ये जेवढी खराब बुरशी असेल तर आपण बीज प्रक्रिया केला तर ते जमिनीमध्ये शोधून त्या खराब बुरशीला खाते। आता ह्या बीज प्रक्रिया करायच्या अगोदर या बाटल्यांना चांगल्या पद्धतीने हालून घ्यायचा आणि 6 मिली याचा लिक्विड एका याच्यामध्ये टाकायचा प्रत्येकीच्या आणि 1 किलो बियाण्याला याला लावायचा आहे। हे ट्रायकोडर्मा आहे। आता हे एकीकडे केला की आता हे आपण पोता फोडले आहे, 1 किलो बियाणं आहे त्याला असा शिरपून द्यायचा आणि याचा असा
ओला झाल्यानंतर याला थोडासा सावलीमध्ये सुकून घ्यायचा आहे आणि हे गोष्टी सगळी अगदी शेतावर करायची आहे. अगदी वेळेवर जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हाच करायचं आहे. अगोदर हे रायझोबियम PSB पावडर स्वरूपात भेटत होता आणि शास्त्र सांगत होता की रात्री लावा, त्याला सुकवा, पोतेमध्ये भरा आणि वेळेवर त्याची पेरणी करा. तर हे द्रवरूप उपलब्ध असल्यामुळं अगदी वेळेवर याची बीज प्रक्रिया करायची आहे. काऊन द्रवरूप आहे. अगोदर आपण केला, दाणा फुगला आणि मशिनीमध्ये जर आपण पेरणा करत आहोत तर तो दाणा फुगल्यानंतर त्या मशिनीची गरारीमध्ये तो त्यातून पास होते आणि जमिनीमध्ये जाते, तर त्याच्यामुळे त्याचा टरफूल खराब व्हायची चान्स असते. आणि टरफल खराब झाला म्हणजे बियाणं आपोआप उगवण क्षमता कमी झाली. म्हणून हे तुम्हाला सावधानी वर्तायची आहे की हे अगदी वेळेवर तिथे शेतात आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. आता हे बियाणं 10 मिनिट हवामध्ये सुकवला सावलीमध्ये, त्याचं पाणी सुकलं की लगेच मशिनीमध्ये टाकायचं आहे. यंत्राच्या माध्यमातून पेरा किंवा जोडीच्या माध्यमातून पेरा. जर हे आपण केला तर याचे फायदे असे आहेत की रायझोबियमची जर बीज प्रक्रिया केली तर याचा जे बॅक्टेरिया आहे नायट्रोजनचा स्थिरीकरण करते. हवामध्ये 78% नायट्रोजन आहे. त्या बॅक्टेरियाची प्रक्रिया केल्यामुळे त्या बॅक्टेरियाचा एकच काम आहे की हवामध्ये जे 78% नायट्रोजन आहे त्याचा स्थिरीकरण सोयाबीनच्या मुळापासून करणे. म्हणजे त्या फुलावस्थात त्या सोयाबीनच्या झाडावर असंख्य गाठे तयार होतात, म्हणजे ते युरियाच्या स्थितीत झालेलं आहे. तो रिसर्चच्या माध्यमातून असा प्रसिद्ध झालेला आहे की जर आपण 1 हेक्टर सोयाबीनचे बियाणावर रायझोबियमची प्रक्रिया केली तर मिनिमम 50 किलो युरियाचा नत्राचा पुरवठा जमिनीमध्ये होते. हे काम आहे रायझोबियमचा. आणि रायझोबियम फक्त द्विदलला चालते. दुसरा हे PSB आहे, फॉस्फेट सोल्युबल बॅक्टेरिया. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक शेतकरी दरवर्षी सुपर फॉस्फेटचा वापर जमिनीमध्ये करते. खताचे संबंध कोणी एकरी 1 पोता टाकते पेरणीसोबत, कोणी एकरी 2 पोता टाकते. परंतु आपल्याला असा निदर्शन राहते की कधी कधी तो सुपर फॉस्फेट जमिनीमध्ये मुरत नाही. आणि जेव्हा आपण रब्बीची पेरणीची तयारी करतो तेव्हा सुद्धा शेत तयार करताना त्याचे दाणे आपल्याला दिसतात, म्हणजे तो मुरत नाही. PSBचा जर आपण बीज प्रक्रिया केली तर या बॅक्टेरियाचा एकच काम आहे की जमिनीमध्ये जे घट्ट झालेला स्फुरद आहे त्याला बिघडून टाकणे आणि झाडाला उपलब्ध करून देणे. तर हे झाला रायझोबियम PSB. तिसरा जे मागच्या वर्षी मूळकोज, खोडसाळ, इतर बाकीचे जे जमिनीमध्ये सोयाबीनमध्ये रोग लागले होते आणि त्याच्यामुळे सोयाबीनचं नुकसान झाला, या ट्रायकोडर्मा जगामधला एक मित्र बुरशी आहे जे जमिनीमध्ये जर ओलावा असताना जमिनीमध्ये टाकला गेला किंवा बीज प्रक्रिया केली गेली तर जमिनीमध्ये जेवढे खराब बुरशी आहे त्याला शोधून त्याचा नायनाट करणे ह्या ट्रायकोडर्माचा आहे. आता जर एक आधा शेतकऱ्यांचे शेतावर मोठ्या प्रमाणात मर रोग येत असेल, मूळकोज होत असेल किंवा खोडसाळ रोग असेल किंवा तुवर उतरत असेल किंवा हरभरा खरगे सुकत असेल, जसा मागच्या वर्षी झालेला आहे, तर याचा विद्यापीठाची शिफारस सुद्धा अशी आहे की 3 किलो ट्रायकोडर्मा 50 किलो शेणखतामध्ये मिक्स करायचा. आणि जेव्हा आपण शेत तयार करतो, आपला खरीप सीजन जेव्हा हंगाम सुरू होतो, 1, 2, 3 पाऊस येते, ऊत निघते आणि आपण पट्टी पास मारून शेत तयार करतो, तो पट्टी पास मारताच वेळी आपण 50 किलो शेणखत 3 किलो ट्रायकोडर्मा मिक्स करून जर जमिनीमध्ये फेकून दिला तर हे एकसारखा पूर्ण एकराप्रमाणे ट्रायकोडर्मा पसरून जाईल आणि तेव्हा पावसाचे दिवस असते, ओलावा असते आणि याचे स्फूर जमिनीमध्ये वाहणार आणि जमिनीमध्ये जे खराब बुरशी आहे, फ्युजेरियम असो, मूळकोज असो किंवा इतर बुरशी असो, त्याला शोधून खाण्याचं काम करते. तर हे रिसर्चच्या माध्यमातून, संशोधनाच्या माध्यमातून असा रिसर्च झालेला आहे, प्रसिद्ध झालेला आहे की हे जर रायझोबियम PSB ट्रायकोडर्माची आपण जर बीज प्रक्रिया केली तर उत्पादनामध्ये वाढ होते. दुसरा, खताचा खर्च कमी लागते आणि तिसरा, उगवण क्षमता चांगली वाढते. म्हणून मला प्रत्येक शेतकऱ्यांना असं आवाहन आहे आणि विनंती आहे की यावर्षी खरीप हंगामात आपण
कोणतंही बियाणं जर पेरायचं असेल तर 100% त्याची बीज प्रक्रिया केलीच पाहिजे आणि बीज प्रक्रिया करताना जे काळजी घ्यायची आहे ते सुद्धा आपण केली पाहिजे. एवढं बोलून मी माझी दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.